जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते। आज डायरेक्ट आपण ग्राउंडमधून आहोत। ग्राउंडमधून कारण की आज आमच्या गावच्या टुर्नामेंट आहेत। जय हनुमान क्रिकेट संघ देहेन तलटकवाडी आयोजित आणि जय हनुमान नवतरुण मंडळ मुंबई यांच्या पुरस्कृत आपला आजचा हा क्रिकेटचा सामना, क्रिकेटची टुर्नामेंट आम्ही आयोजित केलेली आहे। तर मित्रांनो, चला आजचा त्याच्याबद्दल छोटासा आपण ब्लॉग करणार आहोत। तर आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉगला आपण सुरुवात करूया। चला। तर आपण इकडे बघतोय, आपला हा इकडे बोर्ड लावलाय। आपल्या ज्या आजच्या टुर्नामेंटला ज्यांनी स्पॉन्सर केले त्यांची मित्रांनो इकडे नाव आहेत। आपण बघतोय इकडे प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, त्यानंतर ज्यांनी स्पॉन्सर केले सर्वांची नावं आपल्याला इकडे दिसतात। सर्वांच्या आपण आपल्या या जय हनुमान क्रिकेट संघातर्फे आम्ही सर्वांचं त्यांचं स्वागत करतोय। आणि इकडे पर्व दुसरं आहे। एक पहिलंच पर्व आमचं मीरा रोडला झालं होतं 2000 मे बी 14-15 मे बी झालं असेल आय थिंक। आणि हे आता सेकंड वाला आहे। आणि इकडे स्टेज अजून बनतोय आणि आपण इकडे ट्रॉफ्या सुद्धा बघतोय। आपल्याकडे इकडे ट्रॉफ्या आहेत 2 मस्त, फर्स्ट आणि सेकंड प्राइज आहे। आपण पुढून दाखवायचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, आता सामने जस्ट चालू होत आहेत। ओपनिंग सामना आमचाच आहे, देहेन तलटकवाडी जय हनुमान क्रिकेट संघ देहेन तलटकवाडी विरुद्ध विठू माऊली क्रिकेट संघ सातांबा। याच्यामध्ये मित्रांनो पहिलं ओपनिंग आहे आणि लक बाय चान्स आमचा संघ पहिला आला आहे। आमच्या संघाची ओपनिंग आहे, तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे। आपण आपल्याच्या ओपनिंगचं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया। तर चला, माझ्या मागे बघतो आपण सर्व गावातले सर्व मान्यवर क्रिकेट प्रेमी सर्व आता उपस्थित आहेत आपल्या एका ठिकाणी। आणि आता थोड्याच वेळात टॉस सुद्धा होणार आहे। तर चला बघूया। आणि इकडे टॉस का बॉस चालू आहे आणि काका उडा टॉस। आणि इकडे ओके, आणि इकडे देहेन तलटकवाडी जय हनुमान क्रिकेट संघ टॉस विन झालेला आहे आणि विठू माऊली सातांबा क्रिकेट संघाचे कर्णधार। तर बघूया आता आमचे कप्तान डिसाईड करतील आम्हाला काय घ्यायचं ते। त्यानंतर आपण कॉल समोरच्या टीमला सांगणार आहोत। तत्पूर्वी आपण थोडा ब्रेक घेऊया। तर मित्रांनो बघा, आमच्या गावची मॅचला पूर्ण 10 असतात, 10-11, आणि आज टुर्नामेंटसाठी बघा किती पूर्ण अगदी गाव आलेलं आहे इकडे। हा सर्व दिसत आहेत। आणि मित्रांनो बघा केवढा मोठा आपला संघ आहे। गावची एकजूट बघा मित्रांनो। आणि मित्रांनो आजची प्लेइंग 11 बघा आपल्या तलटकवाडीची। आणि कॅप्टन आपला संदेश आहे अजून। ऑल द बेस्ट गाईज। तर मित्रांनो आता आपला हा इथे सामना आहे ह्या पिच वरती। पिच रिपोर्ट तुम्हाला थोडक्यात दाखवतोय। मस्त सपाट असा पिच आहे। मस्त असं ग्राउंड आहे, पूर्ण पिच एकदम क्लीन आहे मस्त मित्रांनो। बघतोय दोन्ही साईडला। आणि जस्ट आता सामना चालू होणार आहे। मस्त असा लक्ष्मीचा ग्राउंड आहे, गोरेगाव पश्चिम। आता इकडे हळूहळू ओपन होईल पूर्ण। इकडे फायनली टीम रेडी झाली आमची। पहिल्यांदा फिल्डिंग घेतले, त्यांचं सुद्धा इकडे आलेत पंचकृषीवाले। चला तर मित्रांनो फायनली तिकडे फिल्डिंग लावतोय, आमच्या तलटकवाडीची फिल्डिंग आले। आणि बघूया आता पहिलाच मॅच 4 ओव्हरची असणार, त्यानंतर बाकी सामने 3-3 ओव्हरचे असणार आहेत। आणि आता जस्ट विठू माऊली क्रिकेट संघ सातांबा हे मित्रांनो आता आजच्या या पहिल्या मॅचची पहिल्या इनिंगची सुरुवात करणार आहेत आणि आम्ही चेस करतोय। तर बघूया काय स्कोर होतो। 4 ओव्हरची मॅच आहे। आणि इकडे कॅप्टन उपकॅप्टन आपले डिस्कस करतात। फिल्डिंगचं डिस्कशन चालू आहे, कोण कुठे राहायचं कशा प्रकारे। आजच्या आपल्या टीमचे कॅप्टन समीर वनगुले। थोडक्यात काय वाटतंय समीर, गेम चांगला झाला पाहिजे ना? पहिल्यांदा फिल्डिंग आले, वेल प्लेड।
आता बघूया. चला इकडे स्कोअर बोर्डवरती बघा कोण आहे. देवाला बसवले. रन वाढवा पटापट. आहेत ना तिकडची माणसं बसली. पटापट रन 0-0 वाढवून टाक पटापट. फर्स्ट मॅच जिंकायची आपल्याला काय पण करू. एवढं लांबून दिसणार तरी कसा भेंडी मॅच खेळला ना. मित्रांनो पहिल्याच बॉलला कॅच उडाली होती आपल्याला इकडे आणि काय कनेक्ट नाही झाला. मी नाही सांगा तर मला पकडतील. आणि इकडे दुसरा चेंडू बघतोय आपण. आणि हा आणि पंचांचा व्हाईटचा इशारा मित्रांनो. जितूदा तू पूर्ण येतोय बरोबर बिल्डिंग कर. काय सोडलीस तुला मी झूम करून घेतले. तुझ्या एंडनी हे करतोय कॅमेरा चालवतोय. हा मग त्याला कशा पहिली वर दिलेली. मित्रांनो हा पहिलाच बॉल पार. छक्का गेला ना. पण ह्याला समजायला नको आहेत ना 4 फ्रेशर. नंतर त्याच्या पहिले कडकच बॅट्समॅन असणार आहेत. मित्रांनो दुसऱ्याच बॉलला छक्का पडला इकडे आणि बॉल आय थिंक बाहेर गेलाय. नवीन बॉल आलाय. नवीन बॉलनी बघूया काय करतोय. प्रज्वल टाकतोय पहिलीच ओव्हर. थोडीशी बॉलिंग स्लो चालली आय थिंक. मित्रांनो पहिलीच विकेट पडले. पहिलीच कॅच आली मित्रांनो. संदेशने पकडले कॅच. हा मग कोण हा नॉन स्ट्राईकला येतो की. ओके ओके. मित्रांनो तिकडे 2D आहे. 2 साठी गेलाय कारण पवेलियनच्या डगआउटच्या तिकडे मित्रांनो 2 रन आहेत. आणि इकडे चांगली ओव्हर आतापर्यंत टाकले पजूने. मित्रांनो 1 ओव्हर झाले आणि 14 स्कोर झालाय. 4 ओव्हरची मॅच आहे. आता दुसरी बॉलिंग घेऊन येतो भावेश. तर बघूया भावेश काय करतोय आता. मित्रांनो तर भावेश दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल टाकायला तयार आहे. आणि बघतोय आपण. बघूया पहिला चेंडू. आणि हा जितूदाकडे सिंगलसाठी मित्रांनो कन्वर्ट केलाय. थोडीशी धीमी सुरुवात आहे मित्रांनो सातांबाची कारण एकच छक्का लागला आतापर्यंत. मोठा शॉट म्हणजे एकच आहे. आता जो स्ट्राईकला प्लेअर आहे तो खूप चांगला खेळतो असं बोलतात. बघूया आता संघासाठी काय करतोय. आणि
मित्रांनो मस्त कडक ओव्हर पडते. 2 बॉलमध्ये फक्त 1 रन आलेला आहे. आणि थोडासा आपल्याकडे मोबाईलची थोडी क्लिअरिटी थोडी कमी आहे, पण ठीक आहे, जेवढं जमतंय तेवढं आपल्याला ट्राय करतोय मी. तर 2 बॉल डॉट आलेत मस्त मागे. आणि इकडे संदेश किपिंग करतोय. आत्ताच पहिली ओव्हर प्रज्वलने टाकले. समोर दिसतो आपल्या प्रज्वल. इकडे जितूदादा आहे. आणि हा 4था बॉल. आणि हा कडकमध्ये पार केला आहे. आणि इकडे झेल ड्रॉप केला आहे. आणि मित्रांनो इकडे पप्पीने पहिलीच कॅच ड्रॉप केले. मित्रांनो मस्त कॅच उडाली होती, पण वाटतं जेमतेम 18 ते 20 स्कोर झाला असेल. आणि हा लास्ट शेवटचा चेंडू भावेशच्या हातातून. आणि मित्रांनो इकडे पण मित्रांनो 2 बॉलमध्ये 2 कॅच होत्या. दोन्ही कॅच मिस केल्यात. आणि ही मित्रांनो 3री ओव्हर आहे. 3ऱ्या ओव्हरचा मित्रांनो पहिला बॉल संदेश घेऊन येतोय. इकडे संदेश आहे. थोडं खूप लांबून शूटिंग चालले माझी, कारण ग्राउंडमध्ये अलाव नाही आहे. आणि हा पहिला चेंडू मस्त स्ट्रेटमध्ये मारला आणि मस्त असं फील्ड चौका वाचवला मित्रांनो. खूप छान फिल्डिंग केली पप्पीने. वेल ट्राय. आणि आता किपिंगला आलाय शुभम. मित्रांनो पहिलाच लास्ट ओव्हरमध्ये मित्रांनो 2 कॅच सोडल्या, नाहीतर आता स्कोर मस्त कमी झाला असता. कारण 2 त्यांचे मेन बॅट्समन जे आता सध्या क्रीजवरती आहेत ते मित्रांनो खूप भारी आहेत. जर ते टिकले तर मे बी स्कोर पार होऊ शकतो. तर बघूया आता. आपल्याला मस्त चान्स होता, सध्या टीमने मिस केला आहे, पण बघूया त्यामधून कसं कव्हर करते. हा 2रा बॉल संदेशचा. आणि हा एक शफलमध्ये 1 रन काढलाय. 34 धाव काढले मित्रांनो. जागच्या जागी बॉल होता. थोडंसं ॲग्रेसिव्हपणा अजून तरी आलेला नाही संघामध्ये, कारण एकच छक्का पडला. त्यानंतर एकही मोठा फटका नाही आहे बॅटिंगमधून कोणत्याही बॅट्समॅनच्या. तर बघूया आता. ह्या ओव्हरमध्ये 3री ओव्हर चालू आहे मित्रांनो. अजून 1 ओव्हर बाकी आहे. आणि म्हणजे ह्या ओव्हरचे 3 आय थिंक बॉल आणि पुढची 6 बॉल. 9 चेंडूंचा सामना शिल्लक आहे. आणि बघूया 4 ओव्हरमध्ये आय थिंक किती स्कोर करते सातांबा विठू माऊली क्रिकेट संघ. मित्रांनो सध्या स्ट्राईकवरती आय थिंक लंकेश आहेत. आणि हा चेंडू संदेशचा. आणि हा पप्पीला कॅच आरामात. आणि परत पप्पीने कॅच सोडले. आज पप्पीच्या हाताला काय झालं माहीत नाही, पण सध्या पप्पी खूप कॅच ड्रॉप करत चालले. पप्पी बहुतेक हाताला तेल लावून गेलं असं वाटतंय आज. लगातार 2 कॅच मित्रांनो सोडले आहेत. यार तुम्ही विक्षक कॅचेस विन द मॅचेस असं मित्रांनो, असं नाही करायला पाहिजे. आणि इकडे बघूया मित्रांनो. आय थिंक आता या ओव्हरमध्ये कोणीतरी त्यांचा गिअर चेंज करायचा ट्राय करेल.
कारण गिअर चेंजेस करायला लागणार आहे. स्कोर खूप कमी आहे. अजून स्कोर खूप कमी झाला असं मित्रांनो जर त्या 3 कॅचेस ड्रॉप केल्यात. थोडीशी खराब फिल्डिंग म्हणायला लागेल. जय हनुमान क्रिकेट संघ देहेन तलवटकरवाडी. बॉलिंग खूप छान झाली आहे आतापर्यंत. आणि हा एक मित्रांनो अवांतर धावा भेटले वाईटच्या स्वरूपात. ठीक आहे, अजूनपर्यंत एक्स्ट्रा काय गेले नाहीत. एकच मला वाटतं हा दुसरा एक्स्ट्रा आहे. आणि हा मित्रांनो क्लिअर आहे. आय थिंक हा क्लिअर आहे. नाही, मित्रांनो खूप कॅच उडाल्या पण एकही कॅच मित्रांनो आतापर्यंत पकडली नाही. एकही कॅच. आणि 3 ओव्हर नंतर मित्रांनो स्कोर झालाय 30. 10च्या रन रेटने खेळतायत. हा स्कोर खूप कमी आहे कारण हा 3 ओव्हरचा स्कोर असतो. आय थिंक बरोबर आहे त्यांचा. पण आता लास्ट ओव्हर आहे आणि ह्या ओव्हरला खूप मजा येणार आहे. तर बघूया. सध्या प्लेयर सर्व जमा झाले तिकडे आणि काहीतरी डोस चालू आहे. मित्रांनो जस्ट डिस्कशन झालेलं आहे कारण खूप लूज फिल्डिंग केले आजच्या या खेळामध्ये. अजून मित्रांनो मी थोडंसं उभं राहून ट्राय करतो कॅप्चर करण्याचा. मग अशी खूप लांब उभा होतो. बघूया आता. मोबाईलची तर क्लिअरिटी एवढी. आणि शेवटचा षटक घेऊन आलाय शैलेश. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. तर ना पहिला चेंडू. आणि मित्रांनो हा षटकाची सुरुवात अवांतर धावा वाईटच्या स्वरूपात. पंचांचा निर्णय वाईट आणि अतिरिक्त धावा संघाला मिळते. धावसंख्या पोचते 31. 3 ओव्हर 31 रन. आणि हा परत पुन्हा एकदा. आणि हा खूप छान फटका आहे. आणि हा सुद्धा कॅच ड्रॉप झालेला आहे. मित्रांनो आता एक काय त्याला बोलतो आपण एक स्वतः आपलं टीमसाठी सॅक्रिफाईस केले त्याने विकेट लंकेश. कारण शेवटची ओव्हर बाकी आहे. आणि थोडासा ट्विस्ट आली होती आपल्या आजच्या. मला माहीत नाही कॅप्चर केलं की नाही मी ते. पण थोडंसं इंटरनल टीममधलं ते प्रत्येक टीममध्ये असतं. चला. आणि इकडे मिस केला संदेशने. थोडीशी मिसफिल्ड झाली. आताचा पण डॉट बॉल होता पण कीपरकडून थोडीशी मिसफिल्ड आणि एक धाव एक्स्ट्रा गेलाय. बघूया आता. मला वाटतं हा चेंडू बाहेर टाकण्याचा प्रयत्न असणारच आहे. आणि हा क्लिअर बाहेर आहे. आणि हा कॅच वेल कॅच. शुभमने कॅच पकडले. मित्रांनो 4 षटकांचा सामना संपलाय आणि स्कोर खूप कमी आहे.
आय थिंक किती स्कोर झाला काय माहीत नाही, पण बघूया. आपण विचारूया स्कोर बोर्डला किती स्कोर झालाय. हे देव्या किती झाला रे? हा लय कमी झाला मित्रांनो. इकडे बघतो स्कोर बोर्ड 36 असं दाखव, नंतर दिसणार नाही आम्हाला बरोबर. हां मित्रांनो स्कोर बोर्ड बघतो आपण 36 झालाय आणि 37ला विन आहे. कंपल्सरी चेस असणार आहे आणि खूप छान टीम खेळले. तर जरा टीमला प्रोत्साहन करण्यासाठी जरा जाऊया आपण, बघूया त्यांचे इंटरनल डिस्कशन काय आहे तिकडे. कारण इकडे निघालेत टीमचे 2 धुरंधर, संदेश आणि सुशांत. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन आहे क्रीजवरती. आपण जाऊया थोडंसं त्यांना मोटिवेट करूया. वेल प्लेड. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे फक्त आपण. सुशांत आणि इकडे संदेश. 37 करायचं रे फक्त. मित्रांनो 4 ओव्हरची मॅच आणि इकडे सातांबा संघ आपल्या क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि बघूया आता 37चा स्कोर आपण कसा लवकर पार करतोय. आणि स्ट्राईकला इकडे संदेश आहे, नॉन स्ट्राईक सुशांत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे आणि बघूया. आणि इकडे फर्स्ट स्टार्ट होते मॅच. जस्ट ग्राउंडच्या बाहेर जातो मी, थोडंसं लांबून कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया आपण. जिकडे मगाशी होतं तिकडेच. मी नाही. हां चालेल. हां नाही मी नाही तो तिला किती आहेत, मी जे शूट करतोय रे. आणि इकडे जस्ट सामना चालू होतोय. पहिला चेंडू घेऊन येतोय आपल्या संघासाठी. आणि इकडे स्ट्राईकला थोडंसं क्षेत्ररक्षण विचारताना, कारण मित्रांनो इकडे कशी अदर टीमसुद्धा मध्ये खेळत असतात, तर आपले प्लेयर्स आपल्याला विचारणं गरजेचं असतं. अपोजिट टीमचा फिल्डर कुठे उभा आहे आणि हा चेस इज टाइम टू चेस डाऊन. पहिला चेंडू संदेशसाठी, राईट हँड. आणि पहिलाच सिंगलला गेलेला इकडे. मित्रांनो थ्रो आलाय, तोपर्यंत थोडीशी मिसफिल्ड आणि 2 धावा मित्रांनो. मित्रांनो आज यांचे बहुतेक प्लेयर नाही आहेत सातांब्याचे. मित्रांनो पहिलाच छक्का आहे आणि मित्रांनो पहिलीच कॅच काढले. अरे यार उभा राहायला पाहिजे होता. थोडी एवढी घाई नाही करायची आहे मित्रांनो. खूप घाई झाली ॲक्च्युली. स्कोर एवढा आहे, थोडं पहिली ओव्हर सांभाळून खेळायला पाहिजे पण नाही. आणि पहिली विकेट मित्रांनो संदेशची या निमित्ताने कॅच आऊट झालेला आहे आणि ते पकडल्या. कॅच आऊटने बाद झाला आहे. पहिलीच विकेट संघाला मोठा धक्का, कारण आमच्या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू संदेश तलवटकर पवेलियनमध्ये जाताना सुंदरशी कॅच. आणि आता स्ट्राईकवरती शुभम. आणि हा शुभमसाठी पहिला चेंडू. बघूया. आणि मस्त असा मित्रांनो मिसफिल्ड खूप आहे. मिसफिल्डमुळे मित्रांनो आता परत 2 रन भेटले. 1चा शॉट होता पण कन्वर्ट केला चांगल्यापैकी. सुरुवात खूप छान आहे. आणि मित्रांनो हा शुभमसाठी दुसरा चेंडू.
मित्रांनो हा सिंगलमध्ये कन्वर्ट केला आहे. मित्रांनो खूप चांगलं असं स्टार्ट दिला शुभमने. सिंगल डबलमध्ये स्कोअरबोर्ड चालवतोय आणि सध्या संघाला हीच गरज आहे. उचलून मारायची गरज नाही, तेवढा स्कोअरही नाही आहे संघाचा, अपोजिट संघाचा. फक्त आम्हाला 24 बॉल 37 करायचे, 10 रन फक्त अपायतवरती. मित्रांनो मला वाटतं की सिंगल डबलमध्ये आणि एखादा लूज बॉल भेटला तर आपण त्याचा फायदा घेऊन चौकार किंवा षटकारमध्ये आपण तो मोठा फटका मारू शकतो असं मला तरी वाटतं. सध्या तरी थोडं खूप चांगलं स्टार्ट दिलं आहे. आणि मित्रांनो इकडे सुद्धा कॅच ड्रॉप केले. तर मित्रांनो पहिला षटक संपलेला आहे आणि स्कोर झाला आहे आय थिंक 1 ओव्हर 8 रन झाला मित्रांनो संघाचा. आणि मित्रांनो दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू स्टार्ट करतायत सातांबा विठुमावळी क्रिकेट संघाचे दुसरे गोलंदाज. त्यांच्या हातामध्ये बॉल फिरवताना आणि हा रनअप स्टार्ट झालेला आहे. आणि इकडे मस्त मित्रांनो सिंगलमध्ये मित्रांनो थोडासा बॉल थांबून येतोय आय थिंक, कारण आपण बघतोय इकडे बॉल थोडासा थांबून येतोय. मित्रांनो मस्त असं चाललंय सिंगल डबल. हीच तर खरी पार्टनरशिप बिल्ड करायची टाईम आहे. आणि एवढा पण स्कोर नाही की आम्हाला प्रत्येक बॉलला छगा चौका मोठे षटकार चौकार पाहिजे असं काही गरज नाही आहे. सिंगल डबलमध्ये सुद्धा गेम आमचा होऊ शकतो आणि आम्ही आरामात जिंकू शकतो. वरतून विमान गेलंय हेलिकॉप्टर आणि तर बहुधा शुभम आता हेलिकॉप्टर शॉट मारतोय काय हेलिकॉप्टर बघून मला असं वाटतंय. आणि आता हा हेलिकॉप्टर शॉट असणार आहे शुभमचा छग्यासाठी. 1 नंबर आणि अवांतर धाव वाईट. युग राम राज्य का आ गया. मित्रांनो कॅच उडाला आता बघतो आपण. थोडा क्षण मी सुद्धा मित्रांनो बघत होतो ॲक्च्युली. बरं मस्त कॅच ड्रॉप झाली, चांगला आहे संघासाठी खूप मस्त. आणि मित्रांनो आता एक त्यांनी क्लिअर झाला होता पण मित्रांनो ते शुभमनी आपली विकेट दिले. त्या जस्ट आधीचा बॉल आपण डिस्कस करत होतो की तो कॅच झेल त्याचा सुटला होता पण दुसऱ्याच बॉलला आऊट. आणि इकडे स्कोरर विचारतायत, आपण बघूया स्कोर. 14 स्कोर झाले 14. मित्रांनो यांचा पहिल्याच ओव्हरला 14 स्कोर होता आणि आमचा 1 ओव्हर दुसरे चेंडू. आणि मित्रांनो आपले बघितले प्लेयर आज विशाल सुद्धा नाही आहे, त्याला सुद्धा मिस करत असतील विशाल हुमणे.
तो पण सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही सुद्धा मस्त करतो आणि आज त्याचा बड्डे आहे, त्यामुळे आज तो आलेला नाही आहे. आणि मित्रांनो हा आणि क्लिअर आउट आहे. बॉल मित्रांनो थोडं डिस्कशन झालं आहे. आय थिंक इथून तर वाटतंय क्लिअर आउट आहे. हातामध्ये बॉल आहे तर मित्रांनो आउट असला पाहिजे. मित्रांनो थोडंसं पंचांकडे चाललंय. थोडंसं मॅचमध्ये ट्विस्ट आहे आणि थोडंसं इकडे क्रीजवरती, कारण क्लिअर आउट आहे. रनअपला तर मी बघितलं माझ्या हिशोबाने तर क्लिअर आउट आहे आणि तो आउटच असणार आहे, कारण खूप शॉर्ट होता तो, बघितला आम्ही आणि ते पंचांनी डिसिजन आउट दिलेलं आहे. आणि मित्रांनो आता जस्ट ॲक्च्युली रनआउट फालतूचा रनआउट झालेला आहे आणि इकडे सध्या टीम थोडी संकटामध्ये आहे. आता भावेश क्रीजवरती आहे आणि सुशांत तो ओपनर आला होता, तो अजूनसुद्धा सध्या टीम क्रीजवरती टिकून उभा आहे. तर बघूया आता सध्या मॅच भावेश आणि सुशांत आपल्या टीमसाठी काय करतात बघूया. मित्रांनो 2 ओव्हरचा सामना संपलेला आहे आणि स्कोर 15 झाला आणि इकडे डिस्कशन करायला संघाचे माजी कॅप्टन संदेश इकडे आलाय. बघूया थोडंसं डिस्कशन. मित्रांनो सध्या गणित असं झालंय, मॅच असं वाटत होतं की वन साईड होईल, पण गणित असं झालं की आता सध्या टीमला 12 बॉल 22 जवळजवळ डबल 12चा रन रेट आलाय. मला वाटतं एक ओव्हरला 11चा रन रेट आहे. 11 एक ओव्हरला पाहिजेत. जी मॅच होत होती की वन साईड होईल, आम्ही जिंकू आरामात, पण खूप ह्या सेकंड ओव्हरमध्ये खूप गेम फिरलाय, कारण आमचे 2 विकेट अचानक गेलेले आहेत. शुभम आउट झाला झेल आणि एक रनआउट झालेला आहे. तर बघूया तिसरा षटक लंकेश घेऊन येत आहेत. सातांबा विठू माऊली क्रिकेट संघ. तर चला जाऊया आपण ऑन द पिच. मित्रांनो तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल घेऊन येतोय लंकेश आणि मित्रांनो एक चौथी धाव आपल्या संघासाठी. खूप छान प्रयत्न होता सुशांतचा, पण बॉल बॅटला कनेक्ट नाही झालेला आहे, पण ठीक आहे, वेल प्लेड. नक्कीच तो एक तरी बॉल क्लिअर करेल. आणि आता नवीन फलंदाज स्ट्राईकवरती भावेश. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान करतायत. स्वतःचा पहिला चेंडू फेस करताना संघासाठी आणि एक कठीण सिच्युएशन आपण बोलू शकतो की संघाला सध्या विनिंगची गरज आहे आणि स्ट्राईक बॅट्समॅन्स डगआउटमध्ये आहेत. आणि हा चेंडू बघूया काय करतो भावेश. मस्त असा फ्लॅट शॉट मारलाय आणि मस्त असा 3-3 मित्रांनो मस्त असा बॉल ग्राउंड शॉट मारलाय. आता मित्रांनो हा एक प्लेअर मागापासून मध्ये होता आणि मित्रांनो मित्रांनो इकडे कॅच काढले भावेशची. उचलून मारायची गरजच नव्हती मित्रांनो. थोडा खूप निराशाजनक मित्रांनो. टॉप ऑन दी बॅट लागलेल्या बॉल आणि इकडे डगआउटमध्ये जाताना शुभम आणि नवीन प्लेअर ग्राउंडमध्ये आलाय समीर, ज्याने आपल्या आजच्या संघाच्या 2 कॅच सोडल्या होत्या, त्यामुळे स्कोर थोडा शफल झालाय. आणि बघूया पप्पी आता ज्या काय अपेक्षा आहेत, ज्या काय त्या पप्पी पूर्ण करेल असं वाटतंय मला. गेलेली मॅच तो आणून दिल असं मला आशा आहे. आणि बघूया काय करतो आपल्या संघासाठी. आणि खूप छान असे बॉलिंग करतायत. आय थिंक त्यांचं नाव लंकेश आहे, मला पण एक्झॅक्ट माहीत नाही.
पण खूप छान. आतापर्यंत मला वाटतं ते जे 2 रन एक्स्ट्रा गेले तेच, त्यानंतर खूप छान असे 3 रन दिले त्यांनी त्यांच्या ह्या षटकामध्ये. आणि खूप छान अशी बॉलिंग बोलू शकतो, बॉलिंग गोलंदाजी खूप छान करतात. आणि हा त्यांचा चेंडू आणि मस्त क्लिअर आहे. मित्रांनो खूप छान षटका मारला होता. मित्रांनो शेवटचा चेंडू आहे 3ऱ्या ओव्हरचा, बघूया. मित्रांनो 3 षटक संपलेत आणि सध्या संघाला गरज आहे 6 चेंडू. 6 बॉल 16 चेंडू. मित्रांनो मॅच कुठे फिरली बघा. 6 बॉल 16 चेंडू. खूप कठीण मॅच गेलेली आहे. एक चांगली मॅच होती मित्रांनो. सध्या टीम खूप डिप्रेशनमध्ये आहे. आता छगा चौकाची गरज आहे मित्रांनो. संघाला 6 बॉल 16 चेंडू 6 चेंडू 16 रनाची गरज आहे मित्रांनो. आणि बघूया आता काय करतोय पप्पी आपल्या संघासाठी. त्याच्या हातामध्ये, कॅप्टनच्या हातामध्ये सर्व धुरा आहे. आणि इकडे बॉलर रनअप स्टार्ट. मित्रांनो पहिला चेंडू. मित्रांनो 2 छक्क्याची मॅच आहे. फक्त 2 छक्के क्लिअर करायचे आहेत. 1 क्लिअर होतोय ना तरी पण गेममध्ये आम्ही आहोत. सध्या 5 चेंडू 16 धावा. खूप इंटरेस्टिंग मॅच आहे. 6 चेंडू होते, 16 धावांची गरज होती. 5 चेंडू 15 धावा. बघूया आता आपल्या संघासाठी. मित्रांनो 4 चेंडू 15 धावा. मित्रांनो सध्या सिच्युएशन अशी करून ठेवले, आता पजूला खेळणं भागच आहे. आणि खूप खूप खराब गेम केला मित्रांनो. आणि प्रज्वलची आता एंट्री झाली. बघूया आता पजू काय करतोय. थोडीशी बॅटिंग, थोडीशी म्हणजे खूप बॅटिंग खूप खराब म्हणायला गेलं आता सध्या आमच्या टीमची. बघा ना, एक पार नाही करू शकत आहेत. मित्रांनो इकडे क्लिअर झाले कॅच. किती बॉल बाकी आहेत रे? हे बॉल किती बाकी आहेत? मग होतील मित्रांनो. 2 बॉल 15. आणि मित्रांनो सामना आम्ही हरल्याच जमा आहे. 1 चेंडू 14 धावा पाहिजेत. थोडीशी खराबच म्हणायला लागेल. खराब म्हणजे थोडीशी काय, भरपूरच खराब बॅटिंग केली मित्रांनो आमच्या टीमने.
एक छक्का क्लिअर नाही. मित्रांनो ही सुद्धा कॅच उडवले आणि सर्व कॅचेस सुटल्यात आणि मॅच सुद्धा मित्रांनो आम्ही हरलोय. खूप छान खूप छान होते.